आमचे सहकारी शेजारच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आता मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दत्तात्रय मामा भरणे, आवर्जून माळशिरस परिसरातून आलेले आमचे रामहरी रुपनवर माजी आमदार रामहरी रुपनवर साहेब, माळेगावचे चेअरमन केशव बापू जगताप, आपल्या सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप, छत्रपतीचे चेअरमन प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, अविनाश रणसिंग, रवींद्र रणसिंग, आदित्य रणसिंग, सगळं रणसिंग परिवार, डॉक्टर रमेशराव भोईटे, तसंच उपस्थित असणारे नितीन मोरे, अनिल निंबाळकर, मोरे निंबाळकर परिवारातील उपस्थित असणारे सर्व त्यांचे हितचिंतक, सहकारी, बारामती आणि इंदापूर परिसरातील जमलेले, विशेषतः आमच्या अरुण आणि नितीन यांनी रणसिंग परिवाराची इथले 2 एकर जमीन भाड्याने घेऊन एक चांगल्या प्रकारची वास्तू कमी खर्चात कशी उभी करता येईल हे उभं करण्याचं काम ज्यांनी केलं आणि आपल्याला सगळ्यांना इथं बोलवलं, ते अनिल अरुणराव निंबाळकर, नितीन पोपटराव मोरे, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीत सगळं चित्र बदलतंय, राहणीमान बदलतंय. फॅमिली छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, एक अपत्य किंवा 2 अपत्य असतात, 2 मुली 2 मुलं किंवा 1 मुलगा 1 मुलगी, आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये मोठा परिवार असायचा. आम्हाला आठवतं आमच्या लहानपणी, आता आमच्याच आजी आजोबांना 12 मुलं मुली होती. त्याच्यावर त्यांची लग्न म्हटल्यानंतर एवढं त्या लग्नाला त्या काळामध्ये महत्त्व राहायचं नाही. परंतु आता एकुलता 1 मुलगा असेल किंवा एकुलती 1 मुलगी असेल तर साहजिकच आईवडिलांना वाटतं की एक चांगलं लग्न आपण करावं, चांगल्या पद्धतीनं त्यांना आदरातिथ्य करून लोकांनाही बोलवावं, जेवण द्यावं. लिमिटेड लोक काही बोलवतात, काही जर मोठी लग्न करतात. राजकीय क्षेत्रात असल्यानंतर त्यांना जास्त लोकांना बोलवावं लागतं, कारण अनेक वर्ष सगळ्यांचा संबंध आलेला असतो. काही अधिकारी वर्गामध्ये लिमिटेड लोकांना बोलवतात, असं ती पद्धत आहे. आपण सगळेजण बघत आलेलो. बारामती एकंदरीत बदलतीये. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही विचार करा, आज इथं जमीन ही 1985 साली, नीट आहे का, 1985 साली इथली 4 एकर जमीन उद्धवराव तात्या इंगोले, भाई रणसिंग आणि मारुतराव जाधव ह्या तिघांची फार मैत्री होती. कुठेही जाताना हे तिघं जायचे, धडाकेबाज भाषणं करायचे, दमदार असा आवाज होता आणि एकंदरीतच समोरच्या श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता या तिघांच्या मध्ये होती आणि हजरजबाबी होते. कुणाचा उद्याच्याला काय होईल जे मनात येईल ते बोलून ते मोकळे व्हायचे. इथं तात्यांची जमीन होती, नेहमीच तिघं एकत्र असायचे. तात्यांनी भाई रणसिंगांना विनंती केली की भाई तिकडं जमीन एक विकायला निघाली डाळ्यांची, तुम्ही विकत घ्या. इथं रस्ता नव्हता. इकडं तर आमच्या चढावर वंजरवाडी आणि रुईच्या आधी जो चढ आहे जिथं MIDC झालेली आहे तिथं चढावर वाटमाऱ्या व्हायच्या. अनेकांना तिथं मार खावा लागला. दुर्दैवाने काहींचे जीव पण गमवावे लागले. तिथं हमाल मापाडी हे सगळे आमच्या वंजारवाडी आणि रुईमधनं यायचे. बाजारामध्ये दाणे बाजार पूर्वी होता. ही साधारण नवीन पिढीला माहिती नाही म्हणून त्याचा उल्लेख थोडासा मी करण्याचा प्रयत्न केला. जमिनीला किंमत जास्त नव्हती. मला आठवत आहे स्वर्गीय अप्पासाहेब पवार वानखेडे साहेब यांनी साहेबांनी सांगितल्यानंतर MIDC करताना ह्या MIDCची पण जमीन त्यावेळेस मिनिमम 5,000 मॅक्झिमम 20,000 रुपये एकरांनी विकत घेतली. ही गोष्ट 88ची, ही गोष्ट 85ची. ही जमीन 4 एकर 9,000 रुपये एकरांनी, 9,000 रुपये एकरांनी बाईंनी घेतली. रस्ता वगैरे नव्हता. बाईंनी 88 साली पोल्ट्री करायचं ठरवलं. त्यावेळेस उद्धवराव तात्या इंगोलेंनी त्यांना तिथनं रस्ता दिला
आणि इथं पोल्ट्री झाली. रस्ता नसल्यामुळं ती जागा स्वस्तात मिळाली. त्यावेळेसच्या रकमेच्या दृष्टीने योग्य होती, कारण 85ला 9,000 त्या पट्टीमध्ये बघितलं तर बघा आज इथं जमिनीचा दर 10 कोटी ते 12 कोटी रुपये एकर आहे आणि त्याचे मालक मिस्टर अविनाश रणसिंग आणि रवींद्र रणसिंग इथं बसलेले आहेत. मी स्वर्गीय भाई रणसिंगांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण करतो. ते सगळ्या अविनाश तर माझा वर्गमित्र, रवी आम्हाला ज्युनियर, आणि आम्ही सगळेजण एकत्र MS हायस्कूलला जायचो यायचो. सगळं पटांगण असायचा. सगळा तो काळ मला ह्या सगळ्यांना कुणालाही माझ्या वर्गमित्रांना बघितल्यानंतर तो काळ आठवतो. काळ बदलत कसा गेला बघा. ह्याच्यामध्ये जसं अतिशय दोघा भावांनी ही जमीन टिकवली. वास्तविक दर वाढायला लागले तर कोणतरी येतं कानाला लागतं आणि म्हणतं विकून टाकावं, एवढे पैसे मिळतात, आणि मग माणूस बांबावून जातो की खरंच विकावं का काय. त्याच्यातनं 2 एकर जमीन त्यांनी त्याच्यामधून नितीन मोरे आणि अनिल त्या ठिकाणी निंबाळकरांना दिली. निंबाळकरांनी पण तसं बघितलं तर आमच्या अनिलचे वडील हे कष्टाळू अरुणराव निंबाळकर आज माधुरी मंडप अँड डेकोरेशनचे मालक म्हणून त्यांनी संसदच्या परिसरामध्ये कामाला सुरुवात केली. 1994 पासून वाड्या वस्तीवर सत्यनारायणच्या पूजा असायच्या, विधी असायचे, लग्न समारंभ असायचे, आणि त्यावेळेस तिथं मंडप उभं करण्याचं काम, डेकोरेशन करण्याचं काम माधुरी मंडप आणि डेकोरेशनच्या निमित्तानं ते पार पाडत होते. त्यांचा हा व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्यासाठी त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा प्रकारचा प्रसंग पुढावर येऊ नये, परंतु काळाच्या नियतीच्या पुढं कुणाचं चालत नाही. आणि त्याच्यातनं ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या अनिलरावांचे वडील त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर अनिल पण कुठं खचला नाही. त्यांनी पण तो निर्णय पुढं त्या ठिकाणी वाढवला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर उच्चस्तरीय शासनाची कामं, राजकीय कार्यक्रम हे पार पाडले. आत्ता मला दत्तामामा सांगत होतं की दादा येताना दत्तामामाने त्यांच्या घरातलं एक लग्न 2011 साली मोठं केलं. मला वाटतं 40,000 खुर्च्या वगैरे असा एक मोठा कार्यक्रम भरणे कुटुंबियांनी केला आणि त्याची संधी दत्तामामांनी आमच्या अनिलला दिली. अनिलकडं साहित्य नव्हतं. पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या भागातनं कुठं मंडपान, कुठं खुर्च्यान, कुठं काय आण, पण उत्तम करायचं ही त्याची जिद्द, आणि त्या जिद्दीच्या जोरावर तो कार्यक्रम दिमागदार पार पाडला. आणि त्याच्यातून अजून आमच्या अनिलचं नाव त्या ठिकाणी वाढलं. अनिलने ही मनामध्ये भावना आणली नाही आपण निंबाळकर, आपण मंडपाचा धंदा करायचा वगैरे काही नाही. धंदा कुठलाही असू द्या, धंदा 1 नंबरचा असला पाहिजे, चोख असला पाहिजे, कष्ट मेहनत घेण्याची चिकाटी असली पाहिजे, आणि ती अनिलनं दाखवली. त्याला त्याचेच नातेवाईक नितीन आर्ट्सचे मालक नितीन पोपटराव मोरे हे प्रथम क्रमांकाने ATDचं शिक्षण घेऊन त्यांनी घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं गावातील सायकलवर नावं टाकणं, तुम्हाला माहिती आहे की पूर्वी आपण सायकल वापरायचो, आपण हँडलला नावं टाकून घ्यायचो, आणि त्याच्यातून ती नावं टाकणं, घरांवर नावं टाकणं, रंग देणं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट ते तयार करणं, नेमप्लेट बनवणं, लग्न समारंभामध्ये स्टेज डेकोरेशन करणं, फायबर डेकोरेशनची कामं करणं, आणि त्याच्यातून आमच्या डॉक्टर रमेश भोईटे हे अतिशय आमच्या कोरेगाव तालुक्यातील वाघोली गावचे, परंतु त्यांच्या बहिणीकडं म्हणजे आमच्या मोहनराव भापकर साहेबांच्या मिसेस त्या रमेश भोईटेंच्या बहीण, त्यांच्याकडे ते आले आणि त्यांनी शिक्षण घेतलं, MBBS झाले, आणि MBBS झाल्यानंतर डॉक्टर रमेश भोईटेंनी पण मागं वळून बघितलं नाही. अतिशय कष्ट, अतिशय चिकाटी, अतिशय जिद्द
आणि शून्यातनं विश्व माणूस कसा निर्माण करू शकतो त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर रमेश भोईटे आहे. आज अनेकांचा जीव वाचवण्याचं काम, अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं करण्याचं काम ते करतात. परंतु त्यांनी दूरची दृष्टी दाखवली. ते तसं बघितलं तर आमचे नातेवाईक आहेत आणि त्यावेळेस नव्हते, आत्ता अलीकडे झाले, राजूदादाचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पवार फॅमिली बारामतीचं चित्र बदलून टाकणार. यांचा अंदाज जर बारामती तालुक्यामध्ये ठराविक लोकांना आला त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये कोण असतील तर ते डॉक्टर रमेश भोईटे होते. त्यांनी बरोबर कुठं वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि आज त्या जमिनीला अनन्यसाधारण महत्व आलं. माणसाला धाडस दाखवलं पाहिजे. काही लोक नुसते बँकेमध्ये पैसे ठेवतात, कुठल्या कारखान्यामध्ये डिपॉझिट म्हणून ठेवतात, असं करतात. परंतु हे धाडस त्यांनी दाखवलं आणि त्यांच्याही जागेमध्ये आमचा नितीन आणि अरुण हे एकत्र आले आणि तिथं सुरुवातीला त्यांनी त्या ठिकाणी एक मुक्ताई लॉन्स हे मंगल कार्यालय त्या ठिकाणी चालू केलं आणि ते मंगल कार्यालयाला उत्तम प्रकारचा प्रतिसाद हा बारामतीकरांनी दिला, आजूबाजूच्या भागातल्या लोकांनी दिला आणि त्याच्यातून त्यांचं सतत अनिल आणि आमचा नितीन त्यांचा हाच विचार की अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि नेमका अवीचं आणि रवीचं त्यांची भेट झाली आणि पडून नाही जमीन इकडं तिकडं होण्यापेक्षा आपण भाड्याने द्यावी आणि 9,000नीच वडिलांनी घेतलेली. रवीला आणि आमच्या अवीला वाटलं की महिना 2 एकराला 2 लाख रुपये मिळाले तरी काय हरकत आहे. त्यांनी 2 लाखाला ही सगळी जमीन त्यांना भाड्याने दिलेली आहे. आणि नितीनने मगाशी सांगितलं की इथं वर काय पत्रा, परंतु आतनं जे काही त्यानं डेकोरेशन केलं की मी म्हणणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटेल अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळं केलेलं आहे. खरोखरीच प्रत्येक गोष्ट मी तर इतका बारकाईने बघत असतो, मागापासून बघतो काही चूक मिळते का, पण अजून काही चूक मला सापडलेली नाही. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु इतकं व्यवस्थितपणे त्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे. आणि त्यांनी प्लॅटिनम पॅकेज 500 लोकांचं 5,11,000, 1,000 लोकांचं 7,61,000, 2,000 लोकांचं 11,86,000 पर डे झाले, पर डे. आणि भाडं किती, महिन्याला 2 लाख रुपये. डायमंडचं 6,11,000, 9,11,000, 13,86,000. कोहिनूर 500 लोकांना 7,67,000, 1,000 लोकांना 11,42,000 आणि 2,000 लोकांना 18 लाख. नाही ते बरोबर आहे. फक्त नवरा बायकोनी स्वतःचे कपडे घेऊन यायचे, ब्राह्मणांच्या सहित घोडा तलवार सगळं काही जे लागतं ते फक्त मंगळसूत्र त्यांचं त्यांनी आणायचं. पण बाकीचा मानपान वधूवरांनी सांभाळावा. बाकी जेवण, नाश्ता, चहा, पाणी, इथं 8 खोल्या आहेत, त्या कमी पडतायत. आता आमच्या मनात आले रवी आणि अवीच्या की इथं पलीकडच्या राहिलेल्या 2 एकरामध्ये 30 एक खोल्या अटॅच बाथरूमची बांधायचं अवीनं आणि रवीनं ठरवलेलं आहे. ते झाल्यावर आणखीन ते राहण्याची सोय झाल्यावर, परवा मी इथं आलो होतो तेव्हा मला कळलं की अवी आणि रवीचं आहे आणि नितीन आणि आमचे त्या ठिकाणी आपले अनिल हे करतायत. पण मला वाटतं नाशिकचंच लग्न होतं, आमच्या माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातलं ओबासे, DYSP. आणि ह्या पद्धतीनं त्यांनी ते केलं. मी ते सगळं बघितलं. मलाही त्या स्वच्छतेची आवड आहे आणि त्याच्यानंतर मी तर आश्चर्यचकित झालो. आणि आमच्या केशवराव बापूंनी सिद्धेश्वर पतसंस्थेतनं 60 लाख रुपये दिले. पण याला सगळा खर्च किती आला, मग 4.25 कोटी आला. बाकीचं काय केलं, पाहुणे रावळे मित्र परिवारांनी मदत केली. याला आम्हालाच असते पाहुणे रावळे मित्र परिवार 4.25 नाही. चांगलं भावांनो, तुम्हाला असंच सांगणार, तुम्ही मागं मुक्ताईमधनं कमवलेलं आहे, परंतु आता सांगताना मित्र परिवार पाहुणे रावळे
आम्ही पण म्हणायचो हो बाबा मित्र परिवार पाहून, पण गमतीचा भाग जाऊ द्या. तुम्ही कष्ट करता, तुमच्या दोघांच्या एकीला कुठं दृष्ट लागून देऊ नका. म्हणजे खूप काही सगळ्यांनी त्यांना मदत केली, कारण ते कष्टाळू होते. केशवरावांची पारख इतकी उत्तम निघाली, 60 लाख रुपये दिले. आणि आता तसा विचार केला तर मित्रांनो, खोटं नाही सांगत, वर्षातच 60 लाखापेक्षा जास्त पैसे कमवणार की नाही? नाहीतर मला नाही म्हणलं तर जीएसटी लावेल माग. जीएसटी 18% जीएसटी हरकत नाही. मी मागच सांगितलं, सगळ्यांनी नियमाप्रमाणे वागा. आमचे जीएसटीचे लोक कुणाला त्रास देणार नाही, कुठं बुडवाबुडवी करू नका. तुम्ही व्यवस्थितपणे टॅक्स भरा, त्याचा रिटर्न विकासाच्या दृष्टिकोनातनं मामा, मी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी देऊ, त्याबद्दल ती मात्र शंका बाळगू नका. परंतु अवीच्या वडिलांची दूरची दृष्टी, अवी रवीने काही केलं तर हे टिकवायचं. आता दोघांची मुलं आहेत, ती पुढची पिढी आलेली आहे. रवीचा तर मुलगा कुठे गेला, उभा राहिला बघ. रवीचा मुलगा, आता प्रत्येकाची पुढची पिढी उंच निघालेली. मी कालच सकाळी कोणाला तरी सांगत होतो की जरा कॉटची साईज पूर्वी 6 फूट असायची, म्हणलं आता 7 फूट ठेवा. आज सकाळीच मी अधिकाऱ्यांना झापलं. सकाळी मी MIDCच्या गेस्ट हाऊसला राऊंड मारायला गेलो होतो. त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु काळानुरूप आपल्याला बदल करावे लागतात. आणि ह्याच्यातून आम्ही पण बारामतीमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करतोय. तीच गोष्ट आपल्याला इंदापूरमध्ये देखील करायची आहे. आता पुढं इंदापूरमध्ये देखील तू इंदापूरचा सणचा, तो माळशिरसचा, नातेपुत्याचा. आता एखादं इंदापूरला आणि एखादं माळशिरसमध्ये पण असं टप्प्याटप्प्याने जा. हे एवढ्या पुरतं नाही थांबायचं. आता मुक्ताई झालं, आता आपलं त्या ठिकाणी इम्पेरियल झालं, आणि पुढं असंच जा, असंच चांगल्या पद्धतीनं वाढवा. मला शेतकऱ्यांच्या मुलांनी अशा पद्धतीनं व्यवसाय केल्यानंतर मलाही समाधान वाटतं. मलाही त्यांना जाऊन शुभेच्छा द्याव्या, शाबासकी द्यावी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी. ह्याच उद्देशाने मी इथं आलो. आणि दत्तामामा पण इथं आले, तुम्ही पण सगळेजण आला. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं हे अजून एक इम्पेरियल बँक्वेट्स अँड लॉन्स हे एक चांगल्या पद्धतीनं उभं केलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. मी या बँक्वेटच्या माध्यमातून उद्योग व्यापार क्षेत्रातील आमच्या मान्यवरांना एकत्र येण्याची, नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील विवाह असतील, वाढदिवस असतील, स्नेहमेळावे साजरे करण्यासाठी चांगली सोय झालेली आहे. इथल्या सोयी सुविधा आणि आदरातिथ्य बघितल्यानंतर हे बँक्वेट आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र बनेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्या मुक्ताई बँक्वेटच्या माध्यमातून तुम्ही आता अजून एका नव्या उद्योग व्यवसायात पाऊल टाकताय. त्याच्यामध्ये माझं खरोखरीच आमच्या अनिलला आणि नितीनला मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा राहणार आहे. तुमच्या सर्वांच्या मेहनती म्हणून येणाऱ्या काळात मुक्ताई बँक्वेटही या भागातले एक प्रमुख असं ठिकाण बनलेलं असेल. आज पुढची 2 एकर जागा पार्किंगला मोकळी असल्यामुळं लोकांना भरपूर पार्किंगची सोय त्या ठिकाणी होतीये. कुठलीही बँक्वेट किंवा हॉटेल, फूड आउटलेट्स किंवा लॉन्स सुरू करताना तिथलं नैसर्गिक सौंदर्य जपलं पाहिजे, तिथली हिरवळ कायम ठेवली पाहिजे, रोषणाई आणि संगीताचं वातावरण प्रसन्न राखलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीपणा, खाद्यपदार्थांचा दर्जा हे सगळं महत्त्वाचं असतं. मुक्ताई बँक्वेटमुळे आदरातिथ्य, स्वच्छता, पदार्थांची चव, दर्जा या बळावर हे बँक्वेटनंही येणाऱ्या काळात एक बारामतीच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये शिखर गाठलेलं लोकप्रियतेचं गाठावं अशी अपेक्षा देखील या निमित्तानं व्यक्त करतो. व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं, मी ह्या आपल्या सर्वांच्या वतीनं
या मुक्ताई इम्पेरियल बँक्वेट्स अँड लॉन्सच्या या नवीन व्यवसायाला नितीनला अनिलला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आभार ॲडव्होकेट रवींद्र रणशिंग करत आहेत. प्रत्येकाने स्नेहभोजन केल्याशिवाय जाऊ नये. पाठीमागील हॉलमध्ये स्नेहभोजन